We are in ZPPS Daudgaon and we are starting our regular activity, one day one structure. But today we are not taking new structure because today is revision day. आज आपला कोणता दिवस आहे? रिव्हिजनचा दिवस आहे. आज आपण आधी शिकलेले जे 5 स्ट्रक्चर आहेत तर त्याची रिव्हिजन घेणार आहोत. बघा, आपण पहिल्या दिवशी शिकलो धिस. काय शिकलो? धिस. धिसचा अर्थ काय रे? हा, ही, हे. ज्या वेळेला वस्तू आपल्या जवळ आहे एखादी आणि एकच आहे त्यावेळेला आपण धिसचा वापर करतो. जसं धिस इज आयडेंटिटी कार्ड. काय म्हणतो? शाबास. ठीक आहे. त्यानंतर आपण शिकलो दीज. काय शिकलो? दीज. दीज कधी वापरतो रे आपण? ज्या वेळेला आपल्याजवळ एकापेक्षा जास्त वस्तू आहेत आणि ते आपल्या जवळ आहेत. मग आपण काय म्हणू? दीज आर आयडेंटिटी कार्ड्स. काय म्हणू? आणि दीजचा अर्थ होतो हे, ह्या आणि या. बरोबर आहे. त्यानंतर आपण शिकलो दॅट. बघा, त्यानंतर आपण शिकलो दॅट. मग दॅटसाठी आपल्याला ही वस्तू काय करावं लागेल? लांब नेऊन ठेवावी लागेल. तिकडे बघा, आता मी इकडे लांब ठेवली नेऊन. बघा, इथं ऑलरेडीच आहे आयडेंटिटी कार्ड. तर मी इथं लांब आहे. आता इथूनच मी म्हणणार की ते आयडेंटिटी कार्ड आहे. कसं म्हणणार? दॅट इज आयडेंटिटी कार्ड. काय म्हणणार? आयडेंटिटी कार्ड्स नाही, एकच असल्यामुळं दॅट इज आयडेंटिटी कार्ड म्हणा. शाबास. आता पुढचा शब्द शिकलो आपण दोज. दोज कधी कशासाठी वापरतो आपण? एकापेक्षा जास्त वस्तू आहेत आणि लांब आहेत आपल्यापासून. बघा, आता मी लांब आहेत आणि इकडे ठेवल्यात. आता लांबूनच मला म्हणायचं आहे की ते आयडेंटिटी कार्ड आहेत. कसं म्हणणार मग मी? दोज आर आयडेंटिटी कार्ड्स. काय म्हणणार? शाबास. दोज आर आयडेंटिटी कार्ड्स. त्यानंतर आपण शिकलो हुज. म्हणजे कोणतीही वस्तू कोणाची आहे हे विचारण्यासाठी आपण काय शिकलो? हुज. जसं हे दप्तर कोणाचं आहे? कसं विचारणार? हुज स्कूल बॅग इज धिस. कसं म्हणणार? आणि त्याचं उत्तर सुद्धा देणार. आता हे उभं आहे. आता हे मी विचारलं हू स्कूल बॅग इज धिस, तर त्याचं उत्तर तू काय देशील? हा, धिस इज माय स्कूल बॅग. शाबास. मोठ्यानं म्हण. धिस इज माय स्कूल बॅग. शाबास. धिस इज माय स्कूल बॅग. म्हणजे आपण प्रश्न करायचं शिकलो 5व्या दिवशी. ठीक आहे. इथं थोडासा बदल केला मी. 4था दिवस इथं होता, 5वा दिवस इथं होता, थोडासा चेंज केला. पण आता आपल्याला ह्या 5चीही रिव्हिजन आज घ्यायची आहे. तर तुम्हाला आता हे 5 स्ट्रक्चर थोडेफार समजलेले आहेत, म्हणजे त्याची रिव्हिजन झालेली आहे. आता आपण थोडंसं काय करूया, तुम्हाला विचारूया. ठीक आहे. मी वही घेतो, वहीचा वापर करून आपण विचारूया. ठीक आहे. आता माझ्या जवळ वही आहे आणि एकच आहे. बरोबर आहे. आणि मी म्हणलं ही वही आहे. ठीक आहे. ही वही आहे. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार तुम्ही? ही वही आहे. सांगा. दिस इज नोटबुक. शाबास. धिस इज नोटबुक. आता तुला म्हणायचं ही माझी वही आहे. कसं म्हणणार? दिस इज माय नोटबुक्स. तुला नोटबुक नोटबुक एकच आहे ना. हा. आता तुला म्हणायचंय ही तिची वही आहे. दिस इज हर नोटबुक. ही त्याची वही आहे. दिस इज हिज नोटबुक. ही तुझी वही आहे. दिस इज युअर नोटबुक. ही तेजस्विनीची वही आहे. दिस इज तेजस्विनीज नोटबुक. शाबास. बसा खाली. आता ही वही मी लांब ठेवली. ठीक आहे. माझ्यापासून लांब ठेवली. बरोबर आहे. लांब ठेवली आणि एकच आहे. लांब ठेवली आणि एकच आहे. तर मग आपल्याला वापर करायचा आहे कशाचा? दॅटचा. कशाचा वापर करायचा आहे? दॅटचा. आणि मी लांबून म्हणलो ती वही आहे. कसं म्हणणार मग इंग्लिशमध्ये? ती वही आहे. हा, सांगा. ती वही आहे. तिच्याकडे बोट करून इकडे येतो माझ्यापाशी. हा, आपण लांब आहेत वहीपासून. वही एकच आहे. हा, सांग. ती वही आहे. दॅट इज अ नोटबुक. शाबास. दॅट इज अ नोटबुक. बघा, एकच आहे म्हणून अ वापरायचं. तू वापरला नव्हता. आपण सुरुवातीला अ वापरू शकतो. दॅट इज अ नोटबुक. आता तुला म्हणायचंय की ती माझी वही आहे. दॅट इज माय नोटबुक. शाबास. ती तिची वही आहे. दॅट इज हर नोटबुक. ती तुझी वही आहे. दॅट इज हिज नोटबुक. नाही, तुझी. हा, दॅट इज युअर नोटबुक. शाबास. ही त्याची वही आहे.
That is हिज. his notebook. हा, ती ओमची वही आहे. That दॅट is Om's notebook. शाबास. बसा खाली, बसा खाली. आता आपण वह्यांची संख्या वाढवूया. चला, 1च्या ऐवजी मला 2 वह्या द्या. हां, ओके. त्या घ्या वह्या तिथल्या 2 वह्या घ्या इकडं. हां हां, चला. हां, ओके, 4 वह्या झाल्या. आता माझ्या जवळ वह्या आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत, तर मग मला आता वापरावं लागेल काय, दीज. ह्या वह्या आहेत. कसं म्हणणार आपण, हात वर करून एक जणांना सांगायचं ह्या वह्या आहेत. कसं म्हणणार, हा सांग तेजस्विनी. ह्या वह्या आहेत. These are notebooks. शाबास. इकडे ये तू माझ्याजवळ. दीज आर नोटबुक्स. ठीक आहे. आता तुला म्हणायचं ह्या माझ्या वह्या आहेत. कसं म्हणा, These are my notebooks. ह्या तिच्या वह्या आहेत. These are her notebooks. ह्या त्याच्या वह्या आहेत. These are his notebooks. ह्या समर्थच्या वह्या आहेत. These are Samartha's notebooks. शाबास. ठीक आहे. आता जवळ आहेत आणि जास्त आहेत. आता याच वयाला बस तू खाली. मी लांब ठेवलं असं, हा, आणि म्हणलं त्या वह्या आहेत. कसं म्हणणार मग, आता त्या वह्या आहेत. आता दीच्या ऐवजी काय वापरावं लागेल आपल्याला, दोज वापरावं लागेल. चला, आता कोण सांगतं, त्या वह्या आहेत. हा, चला, कोण सांगतं, ये माऊली. हा, इथे. हा, त्या वह्या आहेत. कसं सांगणार, Those are notebooks. तिकडे बोट ठेवून दोज आर नोटबुक्स असं बोट करून दाखवायचं आणि म्हणायचं. हा, Those are notebooks. नाही वापरायचं कारण जास्त आहेत ना. दोज आर नोटबुक्स म्हण. Those are notebooks. हा, हळू ना, हळू ना. आता तुला म्हणायचं की त्या माझ्या वह्या आहेत. Those are my notebooks. त्या तिच्या वह्या आहेत. Those are her notebooks. त्याच्या वह्या आहेत. Those are his notebooks. त्या तुझ्या वह्या आहेत. Those are your notebooks. त्या सार्थकच्या वह्या आहेत. Those are Sarthak's notebooks. शाबास. दोज आर सार्थक्स नोटबुक्स. त्यानंतर बघा आपण हुजचा उपयोग केला. आता हुज मध्ये बघा, आता मी पहिल्यांदा स्कूल बॅग घेतली. आता आपण एखादी वस्तू घेऊया. आपण एखाद्याची वस्तू द्या मला कोणती तरी. हा, पेन घेऊया, पेन. हा, चला. आता तुम्हाला प्रश्न तयार करायचा आहे की ही पेन कोणाची आहे. कसं करणार, ही पेन कोणाची आहे. चला, हा, ये इकडे सिद्धार्थ. हा, ही पेन कोणाची आहे. कसं म्हणणार, हुज. Who's this? हा, हुज पेन. Whose pen इज. this? हा, पुन्हा एकदा म्हण. बरोबर आहे, सांग. हुज पेन इज दिस. Whose pen is this? शाबास. हुज पेन इज दिस. आता बस खाली तू. आता मला दुसरी एखादी वस्तू द्या. हा हा, रीडर. चला, आता हे रीडर कोणाचं आहे. कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, हात वर करून सांगा, हे रीडर कोणाचं आहे. चला, चुकू द्या, चालते, चुकलं तर आपण रिव्हिजन करतोय. हा, चल, ये इकडं. हा, हे रीडर कोणाचं आहे. हा, हुज. हा, Whose reader is this? शाबास. पुन्हा एकदा सांग. Whose reader is this? आता हे रीडर कोणाचं आहे. तुझं नाव काय, शिवराज. आता हे शिवराजचं रीडर आहे. कसं सांगणार, धिसचा वापर करणार ना, कारण प्रश्नामध्ये धिस आले. हा, सांग मग, हे शिवराजचं रीडर आहे. This. हा, शाबास. हा, This is Shivraj readers. शाबास. धिस इज शिवराज रीडर. आलं का लक्षात तुम्हाला. म्हणजे आज आपण या ठिकाणी धिस, दीज, दॅट, दोज आणि हुज अशा 5ही स्ट्रक्चरची या ठिकाणी रिव्हिजन केली आहे. तुम्ही दररोज 30 वाक्य केले म्हणजे एकूण तुम्ही आतापर्यंत 5 दिवसामध्ये किती वाक्य केले, मोठ्याने सांगा. 150 सेंटेन्स केले. आज वाक्य तयार करायचे नाही. आज ह्या 150ला 50 वाक्यांची काय करायची आहे, घरी गेल्यानंतर रिव्हिजन करायची आहे. करणार का रिव्हिजन? ओके. टुडे is day 6 and today we revise all 5 days. So we will come with new structure tomorrow. Thank you so much for watching our video. Thank you.